राज्यातल्या 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांनी आपलं मत स्पष्ट केलं. या योजनेतून नेमकी कोणाची नावं ओघळण्यात आली आहेत याबाबत त्यांनी नेमकं काय म्हटलंय सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही अधिकृत लाभार्थ्यांचा अर्ज नाकारण्यात आलेला नाही, असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. योजनेच्या निकषानुसार वय आणि उत्पन्नाची अट पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती समोर आली आहे. तसंच ज्यांच्या नावावर चारचाकी वाहनाची नोंद आहे. काही अर्जदार आधीच इतर शासकीय योजनांचे लाभ घेत आहेत, तर काहींनी विहित मुदतीत KYC पूर्ण केलेली नाही. यामुळेच काही अर्जदारांचे लाभ सध्या स्थगित करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटले. तसंच ज्यांची KYC पूर्ण आहे, नावावर वाहन नाही, तरीही लाभ थांबलाय, त्यांनी त्वरित महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असंही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची असून सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी पोस्ट करत म्हटले. यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.